जेवण झालं आणि आता आम्ही निघालो आहोत मस्त आमच्या मामाच्या गावाला. आणि माझं मामाचं गाव काही खूप लांब नाहीये, तर गावातच आहे. माझ्या आईला गावातच दिलेलं आहे आणि छान. फक्त आम्ही मळ्यात राहतो, आम्ही गाव मळ्यात राहतो आणि ते थोडेसे लांब म्हणजे चिंचमळा म्हणतात, देवमळा म्हणतात किंवा असं अजून काहीतरी नाव आहे, मला आता आठवत नाहीये. तर आम्ही चिचमळाच म्हणायचो आधी. तर तिथे जायचं आहे आणि इथे बघा मला खूप भीती वाटते असं ह्या रस्त्याने जायला, आणि ते ही डबल सीट आणि अजिबात आवडत नाही. म्हणून मग मी थोडं रस्त्यावर येते, मग बसते गाडीवर. इथे आलो आणि इथे बघितलं तर पांदीला परत पाणी आलेलं आहे, कारण भरपूर पाऊस चालू आहे. ते तुम्ही दिवाळीच्या दिवशी बघितलंच असेल, भरपूर पाऊस चालू आहे. तर इथे तेवढंच मामा पण मागून आला. तर हा आहे माझा मोठा मामा. तर आम्ही ट्रिपल सीट चाललो होतो, तर तेवढ्यात मामा पण आला आणि मला खरंच खूप भीती वाटते ट्रिपल सीट जायची. तर म्हणजे माझ्यासाठी खूप चांगलं झालं मामा आला आणि मामाच्या गाडीवर मग मी गेली आणि पुढे शामली आणि मनू रोशनच्या गाडीवर गेले. तर इथे पुढे आलो तर म्हणजे आज काय माहित नाही, थोड्या थोड्या अडचणी चालूच होत्या. रोशनच्या गाडीची हवा नव्हती, परत तो गाडीला हवा मारायला गेला, मग आला आणि तोपर्यंत आम्ही थोडं पुढे येऊन पायी पायी पुढे येऊन गेलो होतो. तर इथे रस्त्यात परत आम्हाला मेंढ्या, शिळ्या, बकऱ्या वगैरे लागल्या. मग आता फायनली पोहोचलेलो आहोत. हे माझ्या मोठ्या मामाचं घर आहे आणि इथे आता पोहोचलेली आहे. तुम्हाला दाखवते माझ्या मोठ्या मामाचं घर. आपण एंट्री करूया आता. तर एंट्री केल्यावर आधी बघितलं की मामीना बरं नाहीये. बापरे! तर मामीना खूप बरं नाहीये. खूप दिवाळीचा थकवा आलेला आहे मामींना. इथे माझं आणि माझ्या आजीचं म्हणजे आमची आहे ती माय म्हणतो आम्ही त्यांना, त्या आजीला. तर तिचं माझं हे डिस्कशन चालू होते की चेतन म्हणजे माझा मामे भाऊ आहे, तर त्याचा मुलगा सेम टू सेम त्याच्यासारखाच दिसतो. तर म्हणून म्हटलं सेम डोळा सुद्धा चुकलेला नाही त्याचा इतका, कारण तोही खूप डोळे खूप मोठे आहेत त्याचे. खूप छान दिसतो, सेम टू सेम त्याच्यासारखाच दिसतो तो. तर इथे म्हणू बघा इतकी मोठी झाली, पण तिला झोळी जेव्हा कोणाची बघितली की तिला खूप आवडते. ही आहे शिवांची झोळी. तर म्हणू त्यावर मस्त उड्या मारते. आणि हे जे कौलारू घर आहे ना, इथे आधी माझे मामा मामी राहायचे, आजी राहायची, बाबा राहायचे. तर जेव्हा कधी आम्ही गावातून आम्ही आधी खूप आधी गावात राहायचो खूप पूर्वी. मग गावातनं जेव्हा बुधवारचा बाजार असेल की तेव्हा आम्ही कल्टी मारून, शाळेला सुट्टी मारून नाना 10 वाजता निघून जायचे स्कूलला. टीचर होते ते. तर मग बाबांसोबत आम्ही मस्त गाड्यावर इथे मामांच्या घरी यायचो. दर बुधवारी आमचं ठरलेलं राहायचं की जायचं. मात्र दुसऱ्या दिवशी घरी जाण्याची इतकी भीती वाटायची, कारण पप्पा रागवतील वगैरे, म्हणजे सॉरी नाना रागवतील. तर म्हणून खूप भीती वाटायची. इथे खूप मजा करायचो आम्ही. इथे बाहेरच झोपायचो खाटेवर वगैरे. आणि बघा ही जे हा एरिया आहे ना, इथे त्यांनी आता शेंग लावलेली आहे. तर इथे ना टाकी होती. तर ह्या टाकीवर बाबांचं नेहमीच एकच काम होतं, जेव्हा आम्हाला सुट्टीत जर आम्ही गेलो तर ज्या दिवशी पिलोर चालू असेल, म्हणजे एखाद्या शेताला पाणी द्यायचं असेल तर तेव्हा पिलोर भरपूर चालायचा. मग त्या दिवशी आपण टाकी पण धुवायची, वरून ऊन लागायचं, पण मात्र ते पिलोरच्या पाण्यात भिजायला, कपडे धुवायला, म्हणजे जसं तेच टाकी धुवायची, त्याच पिलोर खाली आंघोळ वगैरे करून घ्यायची. तर अशी खूप चांगली मजा होती. म्हणजे ते दिवस आठवले ना तर शब्दात सुद्धा मांडता येणार नाही, कल्पनाच नाही करू शकत आपण ते दिवस कसे होते. तर आताच्या मुलांना तेही नाही मिळणार. तर आता आम्ही येता आधीच, म्हणजे आमच्या आधी पाऊस पडला होता म्हणून थोडासा उशीर झाला इकडे यायला. तर खूप पाऊस असल्यामुळे ना इथे पूर्ण चिकट माती लागली होती, तर तेच काढायचा प्रयत्न करत होती मी. पूर्ण बांधाने पण यायला खूप भीती वाटते, कारण ना खूप गवत असल्यामुळे बांधाने आम्ही आलो नाही. तर असं शेताने आलो. तर शेतातून तर पूर्ण माती चिकटली होती माझ्या सँडलला. त्यानंतर सर्वांनी आम्ही मस्त टाकीवर सँडल धुतले आणि मग गेलो, एंट्री केली घरात. तिला ट्रॅक्टर खूप आवडतं. मामी पण तिथली चमकाय राहिनी, पाय ठेवा का नाही.
हा कोण पुढे शिती करतो तू नडा करतो आजची गोंदूबाई आहे तू एक क्युटी पाय तुझं पण व्हायरल आलं असेल आगे तिला तर इथे बेबीला बरं वाटत नाहीये. बेबी अच्छा मामा कुठे गेला तुझा मामा बाबा कुठे गेले बाबा बाबा आणि हा आहे माझा लहान मामा. आणि ह्या दोघं माझ्या मामाच्या मुली आहेत. एक मोठ्या मामाची आणि जी छकुली आहे जिला लहान मुलगी आहे खाली बसलेली आहे तर ती माझ्या लहान मामाची मुलगी आहे. हो मग मस्त कर की धर का मामी कर पण भारी बाई ना एकदम मस्त ही जागा खूप भारी. माऊ बाय 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 घरी यायला संध्याकाळ झाली. जवळपास 5:30-6 वाजता आम्ही घरी येऊन गेलो होतो. 5:30 जास्त झाली माझ्या मते. 5 वाजेपर्यंत आम्ही घरी चाललो होतो. तर त्यानंतर मग शामनी बघा एवढा चहा पिला तरी घरी येऊन चहा प्यायचा आहे. खरं तर मनूला प्यायचा होता पण मनूचा उरलेला तिनेच पिला. आणि बघा माझ्या माईची धावपळ अशी चालली मला आणि शामनीला पीठ दळून द्यायचं आहे कारण तिच्याकडे गिरणी आहे. तर जेव्हा पण आम्ही घरी मोठ्या गाडीने यायचं असेल की तेव्हा ती 1-1.5 किलो पायली जी आहे तर दळण करून देत असते आम्हाला गव्हाचं बाजरीचं. आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आता भांडे वगैरे आवरून आम्हाला करायची आहे बर्फी. आणि माझ्या मोठ्या काकूच्या हाताची बर्फी खूप छान असते रव्याची आणि मैद्याची. तर ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अरे हे बघ काय हे बघ हे काय टाकून मिसळून घेतलं बघ पाणी टाकून विसरत देत. बघा केवढं वेस्ट केलं पाणी टाकून नाही केलंय. आणि बघा बाटली एवढी मोठी होती तेवढी पण संपून टाकली. आता बघा ही मन्याबाई ओ पूनमबाई ओ शामलीबाई. तर इथे ताई आलेल्या आहेत. ताई म्हणजे माझी मोठी काकू. तर मी तुम्हाला मगाशीच बोलली की मोठ्या काकूच्या हाताची बर्फी खूप छान असते. तर ते आता काकू प्रमाण सांगते त्याप्रमाणे आता माझी माई जी आहे तर ती माप घेते आहे. तर तिला किती वेळा शिकवलेलं आहे बरं का ताईने की अशी बनव तशी बनव. कल्पनाला काही येत नाही. कल्पना म्हणते की नाही ताई तुम्ही जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत मी शिकून घेईल. पण काही तिला अजून येत नाहीये. तर माहित नाही आता तिला म्हटलं तू आता एकदम मन लावून बघ म्हणजे तुला आली म्हणजे मला येणार आहे असं. तर माहित नाही माई कधी शिकणार आहे. तरी ताईने ह्या वेळेस तिला सर्व करायला लावलंय पीठ भाजण्यापासून तर हे पाक बनवण्यापर्यंत तिला सर्व सांगितलेलं आहे. तर बघूया आपण नेक्स्ट टाइम तिला येते की नाही. तर इथे रवा आणि मैदा जो आहे तर तो भाजून घेतलेला आहे थोडं तूप वगैरे टाकून आणि त्यानंतर चाळणीने चाळून घेतलेला आहे. जवळपास 1 किलो अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलो रवा अशी बनवलेली आहे. तर प्रमाण सांगण्यात आणि जेव्हा करण्यात खूप फरक आहे. तर मी पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत डिटेल शेअर करणार आहे कशी बनवतात. तर खूप छान आणि सॉफ्ट अशी बनवते ताई. तर बघूया आपण ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच.
जे आपण रवा आणि मैदा भाजून घेतलेला होता तर तो 2 ठिकाणी केलेला आहे आणि इथे बघा सर्व जे काही रवा आणि मैदा एकत्र करून आणि एकसारखा असा मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे माईने घेतलेला आहे पाक बनवायला. तर आजची सर्व प्रोसेस माईलाच करायला सांगितलेली आहे कारण ताईचं चाललंय की कल्पनाने पण शिकून घ्यायला पाहिजे म्हणजे त्या कल्पना म्हणतात कारण माई लहान आहे. तर आपल्याला पाकात आहे ना तूप टाकून घ्यायचं आहे आणि पाक असा बनवायचा आहे जेणेकरून पाण्यात टाकल्यावर त्याची गोळी तयार होईल आणि मग नंतर लागत लागत थोडे थोडे रवा आणि मैदा जे आपण एकत्र करून ठेवलेलं होतं तर प्रमाणानुसारच बनवलेले होते ते. तर ते लागत लागत थोडे थोडे मिक्स करायचे पाकामध्ये. तर बघा असं आता माईने तर केलेलं आहे. गटोळी तर होऊ दिलेली नाहीये. हा बरं का या टेक्निकले वेळ कसे तर अशा पद्धतीने आपली रवा आणि मैद्याची बर्फी तयार झालेली आहे. तर बघा किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. खूप छान दिसते आणि खायला पण खूप छान लागते. तर ते आता आम्ही 2 ठिकाणी करून घेतली. श्यामलीला अर्धा न्यायची आहे, अर्धी मला न्यायची आहे आणि थोडीशी माईन त्यांना ठेवायची आणि संध्याकाळची आता जेवणाची तयारी चालू आहे. तर इथे मी आणि माई नॉनव्हेज खात नाही आणि जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी मस्त चिकन दम बिर्याणी बनवलेली आहे. बघा आता माझे फटाके एक पिशवी पूर्ण भरलेली आहे. बघा एक पिशवी भरलेली बघा. तर हे माझ्या बाबांची शॉपिंग घेऊन आलेली खूप आहे. आता बघा यांची भाकरी चालते. भाकरी झाली माझी डाकरी. भाकरी झाली माझी डाकरी. तर इथे चिकन दम बिर्याणी रेडी झालेली आहे आणि मुलींसाठी सूप केलेलं आहे. इथे बऱ्यापैकी किटूने पण आज बिर्याणी खाल्लेली आहे. ती मध्ये मध्ये खाते आणि मध्ये नाही खात. तर ही आहे हिरव्या चवळीची भाजी. मला खूप आवडते. आणि हे बघा आमचं स्ट्रगल एक दिवा लावण्यासाठीचं. करवर आता लावा आता लागाय पाय तू फुकू नको. आता तर अशा पद्धतीने जवळपास आम्ही 5 दिवस माहेरी होतो आणि माहेरी अशीच रोजची आमची मजा चालू होती. तर जेवढा घेता आला तेवढा मी व्हिडिओ इथे घेतलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.